सत्ताधारी पक्षामध्ये इनकमिंग पाहता, पक्ष प्रवेश पाहता इतर राजकीय पक्षामध्ये किंवा गावखेड्यामध्ये लोक भाजप सोडून इतर पक्षामध्ये राहतात की नाही अशी परिस्थिती आहे। लोकांचा काय विश्वास आहे त्यांच्यावर हा मला प्रश्न पडला। मी सहज मित्राला विचारलं की काय कारण असेल असं, तर तो सहज बोलताना म्हणला, त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, पण तो असं म्हणला, जेवढे काही स्वार्थी लोक आहेत ज्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो किंवा जी कोण लोक आहेत ते अडचणीत आहेत विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं, आणि ते पाठीमागचा ससेमिरा जर शुक्ल काष्ट बाजूला काढायचं असेल आणि निवांत झोप लागेल असं जर जगायचं असेल तर मग सत्ताधारी पक्षात किंवा भाजपमध्ये जावं लागतं। हा एक फॉर्म्युला आहे, अघोषित निर्णय आहे। मग माझ्या लक्षात आलं की ही सगळी जी इनकमिंग आहे ही फक्त बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया या कारणासाठी आहे, सत्तेसाठी आहे, विचारधारा वगैरे काही नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या पक्षाची चलती आहे लोक त्याला सलाम करतात, तशी ती परिस्थिती आहे। म्हणजे याचा अर्थ स्वार्थी लोकांची सध्या पक्षप्रवेशाची एक सुगीची वेळ आहे आणि ती साध्य करण्यासाठी सध्या पक्षप्रवेश जोरात सुरू आहेत, बाकी काही नाही। ते इकडे दिवा लावू शकलेले नाहीत, तिकडे काय दिवे लावणार आहेत हा संशोधनाचा विषय, खरंय की नाही। शेवटी एका मॅनमध्ये किती तलवारी राहतील हा पण इतिहासच आहे ना, बरोबर आहे ना। सत्ताधारी पक्षामध्ये इनकमिंग पाहता, पक्ष प्रवेश पाहता इतर राजकीय पक्षामध्ये किंवा गावखेड्यामध्ये लोक भाजप सोडून इतर पक्षामध्ये राहतात की नाही अशी परिस्थिती आहे। लोकांचा काय विश्वास आहे त्यांच्यावर हा मला प्रश्न पडला। मी सहज मित्राला विचारलं की काय कारण असेल असं, तर तो सहज बोलताना म्हणला, त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, पण तो असं म्हणला, जेवढे काही स्वार्थी लोक आहेत ज्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो किंवा जी कोण लोक आहेत ते अडचणीत आहेत विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं, आणि ते पाठीमागचा ससेमिरा जर शुक्ल काष्ट बाजूला काढायचं असेल आणि निवांत झोप लागेल असं जर जगायचं असेल तर मग सत्ताधारी पक्षात किंवा भाजपमध्ये जावं लागतं। हा एक फॉर्म्युला आहे, अघोषित निर्णय आहे। मग माझ्या लक्षात आलं की ही सगळी जी इनकमिंग आहे ही फक्त बाप बडा ना भैया सबसे